हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी चहा ठेवलेला आहे आणि गवती चहा तो आम्ही बारीक करून जे कट करून ठेवलेला होता ना, चहामध्ये रोज वापरतो तो संपलेला आहे. तर बाहेर आहे तर तो हार्वेस्टिंग करायचा आहे. तर चहा वगैरे घेतो, तो हार्वेस्टिंग वगैरे करतो आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवेलच कसा करून ठेवते मम्मी. तर चला, तर चहा ठेवलेला आहे, मस्त तिथं चहा घेणार. टोपली ठेव ना आधी, मस्त इकडेच थांब. मोठे मोठेच तोड ना, थांब ना अजून थोडी. चर 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 करत काय ग, असं बी हाताने तोडायला गेला का लगेच चरत. एकदा मी तोडलं, मला म्हटलं काय कापलं गेलं सारखं हाताला झालं. त्यानंतर कळलं की त्याचं पावसाळ्यात. तर असं कापून झाल्यानंतर लगेच असं कट करून ठेवलं की मग छान सुकून घ्यायचं आणि मग चहामध्ये टाकताना मग आपण थोडं थोडं टाकू शकतो. तर अशा प्रकारे मग मी कापून ठेवते. ते इथं सुकायला ठेवलं आहे. आता मसूरची डाळ वरती ते भाजी केली आहे, राईस आणि चपात्या. आवरून स्वयंपाक वगैरे तर जेवण वगैरे करू आम्ही थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर मग बघेल काय काय करेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला, आता जेवण वगैरे करतो आणि बोलते नंतर तुमच्याशी. सुरू झाला आहे. चला, आता मी चालले मध्ये. जोरात पाऊस पडून गेला ना इथे पण नाशिकमध्ये. बापरे, इतका लाईट पण गेलेली होती आणि पाऊस पण खूप जोरात पडला. आता कुठे थांबलाय पाऊस. आता वाजले आहे 5 वाजले आहे. तर म्हटलं चला आता थोडंसं मी माझ्या मम्मीच्या गावाकडच्या घराची कशी होम टूर, म्हणजे होम टूर नाही तर हॉल कसा आहे ना ते तुम्हाला दाखवणार आहे आज. तर चला, मी माझ्या मम्मीचा हॉल कसा आहे ते दाखवते. चला, एंट्रन्स आहे ही, छान एंट्रन्स. आणि तिथं तुम्ही पाहू शकता बाहेर खूप छान झाडं सुद्धा लावलेली आहेत. इथे अशी छान झाडं लावलेले आहे आणि एंट्रन्स झाल्यानंतरच मग साईडला हा सिटिंग बॉक्स आहे ठेवलेला आणि जुन्या विंडो आहे, तुम्हाला दाखवते. एकदम जुन्या ज्या आपल्या विंडो असतात ना त्या जुन्या विंडो आहे आणि हे कर्टन्स छान असे लावून घेतलेले आहे. त्याच्या तिथेच बाजूला एक छोटासा ट्री ठेवलेला आहे, मनी प्लांट. त्याच्यानंतर ही तर टिप्पो आहे. त्याच्यानंतर आहे हा टी व्ही आणि छान मस्त असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. इकडची भिंत आणि ही वॉल अशी वरती तसं जसं घड्याळ पण मॅच होणारं लावलेलं आहे. आणि हे माझ्या लहान बहिणीने केलेलं आहे वॉल डेकोर. तर हे लावलेलं आहे इथे. तर असं ही
वॉल आहे आणि मग त्याच्याच बाजू हे सोपे ठेवलेले आहे. हे लाकडी सोपे आहे इथे अशी छान. आणि इथं आहे शोपीस हे आद्विकमुळे इथं लावून ठेवलं, सारखं माझ्या नखानं टाकतो म्हणून पॅड लावून दिला. इथं काही शोपीस ठेवलेले आहे आणि हा फिश पॉट इथं ठेवलेला आहे. ही जागा घर बांधतानीच अशी करून घेतलेली आहे इथे. आणि त्याच्यानंतर मग इथे माझी लहान बहीण आहे ना, ती ड्रॉइंग करते, छान पेंटिंग करते तर इथे छान तिने ही पेंटिंग केलेली आहे आणि ही पेंटिंग ह्या वॉलला लावलेली आहे इथे. आणि ही पेंटिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर इथं गणपती बाप्पा आणि इथं आहे हा दरवाजा, इथे मध्ये जायचं बेडरूम हॉल. आणि ही इथे एक विंडो तुम्ही पाहू शकता, एकदम जुने विंडो आहे. हे खिडक्या एकदम जुन्या आहे लाकडी, तर त्या काही चेंज केल्या नाही नंतर. आणि फक्त कर्टन्स वगैरे लावून ठेवलेले आहे. अशा जुन्या पद्धतीच्या खिडक्या आहे घराला. आणि अशा प्रकारे माझ्या मम्मीचा हा हॉल आहे. आणि तरी आम्ही थोडं मेकओव्हर, म्हणजे पप्पांनी त्यांनी मेकओव्हर केलं. ही लादी पण अशी चेंज करून घेतली. आधी आहे ना जुनी अशी होती ह्या टाईपमध्ये, पण इथं हॉलला ही चेंज केलेली आहे. आणि असा आहे माझ्या मम्मीचा हॉल. आणि वरती पाहू शकता असं डिझाईन वगैरे. तर पूर्ण एकदा माझ्या मम्मीच्या हॉलचा लुक दाखवते तुम्हाला. आहे माझ्या मम्मीचा हॉल. आणि असं छान डेकोरेशन आणि कलर कॉम्बिनेशन पण छान केलेले आहेत. आणि कर्टन्स ही डार्क लावलेले आहेत, तर त्याने अजून छान लुक येतो हॉलला. तर आज खूप पाऊस होता, मी बाकीचं काही शूट केलं नाही. आणि पप्पांनी आता मागे ना जी आमची परसबाग आहे मागची, जी तिथं ट्रीज लावलेलं आहे ना, त्याचं जरा छाटणी करत आहे. तर ते खूप पाऊस पडला तर झाडं सगळे कट करत आहे, तर ते तिथं बसलेले आहे. आणि चला, मी आता छोटासा माझा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.